प्रिपरेशन्स ऑफ अल्केन मध्ये 3 मेथड समजून घेतल्या होत्या आतापर्यंत. प्रिपरेशन्स ऑफ अल्केन मधल्या 3 मेथड समजून घेतलेल्या आहेत. ती पहिली मेथड होती हायड्रोजिनेशन्स. बघा, हायड्रोजिनेशन्स म्हणजेच रिडक्शन्स. हायड्रोजिनेशन्स ऑफ कोणाकोणाचं हायड्रोजिनेशन्स केलं होतं आपण? अल्कीन, दुसरं अल्काईन म्हणजे ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंडचं, आणि फायनली अल्किल हॅलाइडचं हायड्रोजिनेशन्स केलं होतं आपण. तर हे सर्व रिडक्शन जे आहेत आपण अल्कीन, अल्काईन आणि अल्किल हॅलाइड्स पासून तर अल्केन कसा तयार करायचा हे समजून घेतलं होतं. दुसरी रिएक्शन्स आपण पाहिली होती डिकार्बोक्सिलेशन्स. डिकार्बोक्सिलेशन्स ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन. थर्ड मेथड पाहिली होती आपण कोल्स इलेक्ट्रोलिसिस. हे सुद्धा पाहिली होती आपण. बघा, लक्षात ठेवायच्या. तर ह्या 3 मेथड आपण समजून घेतल्या होत्या प्रिपरेशन्स ऑफ अल्केनच्या. आता फोर्थ मेथड समजून घेऊ आपण. ती आहे उर्थ रिएक्शन्स. अतिशय महत्वाची रिएक्शन्स आहे. तुमच्या 11वीत बी येणार आहे आणि 12वीत बी येणार आहे. कारण हे 12वीतनी अल्किल हॅलाइड या चॅप्टर मध्ये राहील आणि 11वीतनी हे अल्केन चॅप्टर मध्ये आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? तर आज आपण कोणत्या रिएक्शन्सवर फोकस करणार आहोत? उर्थ रिएक्शन्सवर डिटेल मध्ये पाहणार आहोत. हे झाल्यानंतर मी तुम्हाला तो एनसीईआरटीचं जे प्रिपरेशनचं पेज आहे तेही दाखवतो तुम्हाला. ऍक्च्युअली तुमचं हे जे आहे ब्रॉडली अप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्ही शिकले पाहिजेत, तरच तुम्ही कोणत्याही एक्झामला क्रॅक करू शकता. त्यामुळे आता आपण सर्वात पहिल्यांदा उर्थ रिएक्शन्सवर फोकस करू. बघा, लक्षात ठेवायचं आहे की हे उर्थ रिएक्शन्स नेमकी कोणाकोणाची रिएक्शन्स आहेत ज्यांच्यामुळे आपण अल्केन तयार करणार आहोत. या सर्वच रिएक्शन्स मध्ये आपण अल्केनच तयार करणार आहोत. बरोबर आहे की नाही? तर ह्या कोणत्या कोणत्या कंपाऊंड पासून आपण अल्केन तयार करून राहिलो हे लक्षात ठेवायचं आहे. आता उर्थ रिएक्शन्स कोणाकोणाची रिएक्शन्स आहे माहिती आहे का? स्मॉलर अल्किल हॅलाइड, छोटे छोटे अल्किल हॅलाइड्स असतात आहे की नाही, यांची सोडियम मेटल सोबत रिएक्शन्स करतो आपण. काय घेतो? छोटे छोटे अल्किल हॅलाइड घ्यायचे आहे आणि यांची सोडियम मेटल सोबत रिएक्शन्स करायची आहे इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. हे मीडियम महत्वाचं आहे. ड्राय इथर काय होणार आहे? हे हॅलोजन निगेटिव्ह असते, मेटल पॉझिटिव्ह असतो. हॅलोजन निगेटिव्ह असते, सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सबस्टिट्यूशन होणारच आहे. हा एक NaX आणि हा एक NaX हे निघून जातील अल्किल हॅलाइड मधून आणि आपल्याला हायर अल्केन तयार होईल. काय तयार होईल? हायर अल्केन तयार होईल. R बॉन्ड R हा अटॅच होईल, हा R या R सोबत, आणि हायर अल्केन तयार होईल. अल्केन मध्ये जास्त कार्बन तयार होईल छोट्या अल्किल हॅलाइड पेक्षा, आणि यांच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ कार्बन असणारे अल्केन तयार होतात. प्लस टॉइस NaX हा बाय प्रोडक्ट तयार होईल. त्यामुळे आपण काय लिहिणार आहोत? द रिएक्शन्स ही कोणाकोणाची रिएक्शन्स आहेत? द रिएक्शन्स इन विच अल्किल हॅलाइड्स, आपण जे स्मॉलर अल्किल हॅलाइड आहे त्यांची रिएक्शन्स आहे. अल्किल हॅलाइड आपण कशाने डिनोट करतो? RX इज रिएक्टेड विथ, यांची रिएक्शन्स कोणासोबत करसाल? इज रिएक्टेड विथ सोडियम मेटल. कोणासोबत झाली आहे? सोडियम मेटल सोबत झाली आहे. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? इन ड्राय इथर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथर हे सॉल्व्हंट आहे, लक्षात ठेवायचं आहे ना. वी गेट काय भेटते? वी गेट हायर अल्केन. आपल्याला हायर अल्केन्स तयार झाले. हायर अल्केन कंटेनिंग इव्हन कार्बन, ज्याच्यामध्ये काय असेल? इव्हन नंबर ऑफ कार्बन ऍटम्स असतील. कॉल्ड ऍज उर्थ रिएक्शन्स. यालाच आपण काय म्हणतो? नोन ऍज उर्थ रिएक्शन्स. तर महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला उर्थ रिएक्शन मध्ये, की छोटे छोटे अल्किल हॅलाइड्स आपण घेणार आहोत आणि यांची रिएक्शन्स करणार आहोत. फॉर एक्झाम्पल हे तर आपण जनरल मध्ये पाहिलंय, तर आपण एक पहिलं एक्झाम्पल पाहू. छोटावाला अल्किल हॅलाइड जर घेतला आपण, मिथिल क्लोराइड, 1 कार्बन वाला अल्किल हॅलाइड असेल तर 2 कार्बन वाला अल्केन तयार होणार आहे. 2 कार्बन वाला अल्किल हॅलाइड असेल तर 4 कार्बन वाला अल्केन तयार होणार आहे. जसं मिथिल क्लोराइडची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली? सोडियम मेटल सोबत केली. हा एक मिथिल क्लोराइड घेतला, हा एक मिथिल क्लोराइड घेतला, यांची रिएक्शन्स आपण सोडियम मेटल सोबत करू. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथर. सर्वांना माहिती आहे की हे छोटावाला अल्किल हॅलाइड कोणता आहे? मिथिल क्लोराइड किंवा क्लोरोमिथेन म्हणतो. IUPAC मध्ये आपण काय म्हणतो? क्लोरोमिथेन. यांची रिएक्शन जर कोणासोबत केली? सोडियम मेटल सोबत केली तर आपल्याला काय होणार आहे? एक Na या Cl सोबत जाईल, दुसरा Na या Cl सोबत जाईल, म्हणून आपण टॉइस Na घेतलाय आणि आपल्याला काय भेटणार आहे? असा इथेन भेटल. काय भेटल? असा इथेन, हायर अल्केन भेटल. प्लस
काय भेटणार आहे, ट्वाईस NaCl हा बाय प्रॉडक्ट भेटेल. तर अशा प्रकारे आपण अल्केन तयार करून राहिलो. मी सेकंड रिएक्शन्स घेतो आता याची, बघा लक्षात ठेवायचं आहे. आता हा झाला मिथिल क्लोराईड. सपोज मी जर इथिल क्लोराईड घेतला, आपण कोणता घेतला असा, इथिल क्लोराईड, आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत केली, सोडियम मेटल सोबत केली. तर इथिल क्लोराईड मध्ये दुसरा एक इथिल क्लोराईडचा मॉलिक्यूल घेऊ असाच आपण, CH3CH2Cl आहे ना. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करू, हे ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करू. महत्वाचं आहे सॉल्व्हंट ड्राय इथरच पाहिजे. एक NaCl सोबत जाईल तर दुसरा NaCl सोबत जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे Na किती घ्यावं लागेल, ट्वाईस Na मॉलिक्यूल घ्यावं लागेल, आहे की नाही. एक NaCl दुसरा NaCl निघून जाईल आणि आपलं फायनल आन्सर काय भेटेल, ब्युटेन तयार होईल. काय तयार होणार आहे, ब्युटेन तयार होईल, N ब्युटेन तयार होईल. अशा प्रकारे कंटेनिंग इव्हन नंबर ऑफ कार्बन एटम्स, ज्यांच्यामध्ये इव्हन कार्बन एटम्स आहेत, प्लस ट्वाईस NaCl तयार होईल. तर अशा प्रकारे आपण इथिल क्लोराईड पासून जर ब्युटेन तयार करा म्हटलं आपल्याला, म्हणजे छोट्यावाल्या अल्किल हॅलाइड पासून मोठावाला अल्केन तयार करा म्हटलं, तर ही रिएक्शन्स करायची आहे. एक थर्ड रिएक्शन्स दाखवतो मी इथे आता तुम्हाला, बघा लक्षात ठेवायचं आहे. आपण एक एक रिएक्शन समजून घेऊ, पूर्ण डिटेल मध्ये माहिती करून घेऊन राहिलो आपण. कोणाकोणाची रिएक्शन्स आहे, उर्थ रिएक्शन स्मॉलर अल्किल हॅलाइड. सपोज मी आयसोप्रोपिल क्लोराईड घेतलाय, कोणता घेतलाय, आयसोप्रोपिल क्लोराईड घेतला, आणि यांची रिएक्शन सोडियम मेटल सोबत करा म्हटलं, तर आपल्याला 6 कार्बन वाला अल्किन तयार होणार आहे. नॅचरल आहे, 3 कार्बन वाला अल्किल हॅलाइड असेल तर 6 कार्बन वाला अल्किन नक्की तयार होणार आहे, कारण हायर अल्किन तयार करण्याची रिएक्शन्स आहे. पुन्हा इकडे आपल्याला एक आयसोप्रोपिल क्लोराईडच घ्यावं लागेल. याला आपण 2 क्लोरोप्रोपेनही म्हणणार आहोत. 2 क्लोरोप्रोपेन हे IUPAC नेम आहे याचं, आणि कॉमन नेम मध्ये आपण काय म्हणतो, आयसोप्रोपिल क्लोराईड. यांची रिएक्शन जर कोणासोबत केली आपण, सोडियम मेटल सोबत, तर आपल्याला हे ट्वाईस घ्यावं लागेल सोडियम मेटल. त्याचं कारणच आहे, तुम्हाला माहिती आहे की ट्वाईस NaCl इथून निघून जातील आणि हे दोन्ही अल्केन अल्किल हॅलाइड अल्किल ग्रुप एकमेकांना अटॅच होतील. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन्स करावं लागेल. फायनल आन्सर काय भेटेल आपल्याला, अशा प्रकारे एक अल्केन भेटेल, 6 कार्बन वाला अल्केन. हा वाला आयसोप्रोपिल ग्रुप यावाल्या आयसोप्रोपिल ग्रुप सोबत जॉईंट होईल, प्लस साइड प्रोडक्ट काय निघून जाईल, ट्वाईस NaCl. अशा प्रकारे. तर हा वाला जो कंपाऊंड आहे 1 2 3 4, तर याचं नाव काय राहणार आहे, 2 ला एक मिथिल आहे, 3 ला एक मिथिल आहे, 2 ला एक मिथिल आहे, 3 ला एक मिथिल आहे, 2 3 डाय मिथिल, आणि लॉंगेस्ट चेन मध्ये 4 कार्बन ॲटम असल्यामुळे काय म्हणसाल, ब्युटेन. तर अशा प्रकारे 2 3 डायमिथिल ब्युटेन तयार होईल. कोणापासून, आयसोप्रोपिल क्लोराईड पासून. इकडे लक्षात ठेवायचं आहे की इथे 3 कार्बन वाला अल्किन आहे, इथं 3 कार्बन वाला अल्किल हॅलाइड आहे, तर इथे 6 कार्बन वाला अल्किन तयार झाला. इव्हन कार्बन कंटेनिंग अल्केन तयार होतील. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल घेतो मी, निओपेंटिल क्लोराईड. कोणता घेतो आता, निओपेंटिल क्लोराईडची रिएक्शन्स करू आपण उर्थ रिएक्शन्स मध्ये. तर निओपेंटिल क्लोराईडचा फॉर्म्युला काढता आला पाहिजे. सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 म्हणजे निओ. पेंटिल मीन्स 5 कार्बन ॲटम, एक क्लोरीन आपण ॲटम अटॅच करू. तर हा झाला तुमचा निओपेंटिल क्लोराईड. यांची रिएक्शन जर सोडियम मेटल सोबत केली तर पुन्हा एक निओपेंटिल क्लोराईड घ्यावं लागेल आपल्याला, अशाच प्रकारे, आहे की नाही. इकडे Cl घेतला आपण, CH2, सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो, निओ. अशा प्रकारे हा एक निओपेंटिल आहे, हा एक निओपेंटिल आहे, निओपेंटिल क्लोराईड. बघा, निओपेंटिल क्लोराईड जर आपण घेतला आणि यांची रिएक्शन्स कोणासोबत केली, सोडियम मेटल सोबत, तर नॅचरली रिएक्शन्स करत असताना आपण ट्वाईस Na घेणार आहोत, कारण हे 2 Na घेऊन जातील आणि हे 2 एकमेकांना काय होतील, जॉईंट होतील. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये आपण रिएक्शन्स करू, आणि आपलं फायनल आन्सर काय येणार आहे, या प्रकारचं हायर अल्केन. हा निओपेंटिल मध्ये किती कार्बन आहे, 5 कार्बन आहे, तर आपल्याला 10 कार्बन वाला अल्केन तयार होईल. आता किती कार्बन वाला, हा एक निओपेंटिल ग्रुप, आणि असाच एक इकडला निओपेंटिल ग्रुप, ज्यांचे आपले काय केलेले आहे, 2 क्लोरीन निघून गेलेले आहे. तर हे 2 निओपेंटिल ग्रुप एकमेकांना जॉईंट होतील आणि यांच्यापासून असा एक अल्केन तयार होईल 10 कार्बन वाला. बरोबर आहे. प्लस काय निघणार आहे, ट्वाईस NaCl. आपल्याला साइड प्रोडक्ट भेटेल. आता 1 2 3 4 5 6, लॉंगेस्ट चेन मध्ये 6 कार्बन आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण, हेक्सेन म्हणतो. एक 2 ला, एक 2 ला, एक 5 ला आणि एक 5 ला, असे 4 मिथिल आहे, म्हणून 2 ला 2 आहे, 5 ला आणि 5 ला असे 2 आहे, म्हणून 4 असल्यामुळे आपण केमिस्ट्री मध्ये काय म्हणतो, टेट्रा. काय म्हणतो, बघा लक्षात ठेवायचं आहे, काय म्हणायचं आहे, टेट्रा, आणि त्यांचं नाव काय, मिथिल, म्हणून याचं नाव आहे टेट्रा मिथिल हेक्सेन.
2 बघा लक्षात ठेवायचं आहे 2 डायमिथिल 2 आणि 5 2 टेट्रामिथिल 4 मिथिल आहे म्हणून टेट्रामिथिल आणि लॉंगेज चेन मध्ये 6 कार्बन आहे म्हणून हेक्सेन असा अल्केन बनल. पण आता या रिएक्शनचे काही लिमिटेशन्स आहेत लक्षात ठेवायचं आहे. काय लिमिटेशन्स आहे बघा. तर पहिलं यांचे लिमिटेशन शिकू आपण. लिमिटेशन्स म्हणजे यांचे ड्रॉबॅक्स. या रिएक्शनचं पहिलं लिमिटेशन्स आहे की आपण मिथेन हा अल्केन तयार करू शकत नाही बाय युझिंग दिस रिएक्शन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे बाय युझिंग उर्थ रिएक्शन्स. जर आपण उर्थ रिएक्शनचा वापर केला तर अल्केन म्हणजे मिथेन हा जो एक कार्बनवाला मिथेन आहे कॅनॉट बी प्रिपेअर्ड. कारण एक कार्बनवाला तयारच होऊ शकत नाही. एक कार्बनवाला अल्किल हॅलाइड असेल तर 2 कार्बनवाला अल्केन तयार करेल. मिथेन कॅनॉट प्रिपेअर्ड बाय युझिंग उर्थ रिएक्शन्स. म्हणून आपण मिथेन हा तयार करू शकत नाही. बाय युझिंग उर्थ रिएक्शन्स मिथेन कॅनॉट प्रिपेअर्ड. मिथेन आपण तयार करू शकत नाही. पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण जर इथे टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला तर तो उर्थ रिएक्शन्स दाखवत नाही. लक्षात ठेवायचं आहे. बघा आतापर्यंत घेतलेले तुम्ही प्रायमरी सेकंडरीच होते. जेवढे एक्झाम्पल आहे त्यांच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी अल्किल हॅलाइडच होते. टर्शरी अल्किल हॅलाइड डू नॉट अंडरगो उर्थ रिएक्शन्स. काऊन होत नाही ते सांगतो. अंडरगो उर्थ रिएक्शन्स. हे टर्शरी अल्किल हॅलाइड उर्थ रिएक्शन्स दाखवत नाही. त्याचं कारण दाखवतो आता मी तुम्हाला. बघा लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला जर म्हटलं असतं केमिस्ट्रीमध्ये की टर्शरी ब्युटिल क्लोराईड घ्या किंवा ब्रोमाइड घ्या. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडची रिएक्शन कोणासोबत करून दाखवा. सोडियम मेटल सोबत. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये. ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. तर आपल्याला माहिती आहे की अल्किल हॅलाइड आणि सोडियम मेटल म्हटलं कोणती रिएक्शन्स असते. उर्थ रिएक्शन्स. आता ही जी उर्थ रिएक्शन्स आहे तर नॅचरली तुम्ही काय करसाल. हे टॉईस मॉलिक्यूल घेतले असते. हे मॉलिक्यूल हे सोडियम आणि टॉईस घेतले असते आणि हे दोघं एकमेकांना जॉईंट केले असते आणि आपला उर्थ प्रॉडक्ट असा केला असता. एक अल्किल ग्रुप असा काढला असता. एक अल्किल ग्रुप तुमचा टर्शरी असा आणला असता तुम्ही. आहे की नाही. आणि हे दोन्ही अल्किल ग्रुप एकमेकांना काय केले असते. जॉईंट केले असते. या प्रकारे आहे ना. असा प्रॉडक्ट तयार केला असता. प्लस टॉईस NaBr तुमचा प्रॉडक्ट निघाला असता. पण दिस प्रॉडक्ट इज नॉट ऑब्टेन. हे प्रॉडक्ट तयार होत नाही. आता त्याचं कारण असं आहे की हे जे दोन मोठे मोठे ग्रुप आहे अल्किल ग्रुप हे जसेही जवळ येतात एकमेकांना दे प्रोड्यूस स्टरिक हिंडरन्स. काय तयार करतात. स्टरिक हिंडरन्स तयार करतात. हिंडरन्स म्हणजे अडथळा. आणि ड्यू टू बल्की ग्रुप. हे जे बल्की ग्रुप असतात त्याच्यामध्ये अल्किल ग्रुप जवळ असल्यामुळे दे अंडरगो स्टरिक हिंडरन्स अँड हेन्स दे आर अनस्टेबल अँड नॉट प्रोड्यूस. त्याच्यामुळे हा कंपाऊंड काय होणार नाही. प्रोड्यूस होणार नाही. मग होते काय. ऍक्च्युली जेव्हा ही रिएक्शन्स होते तर या रिएक्शन्स मध्ये हा जो टर्शरी ब्युटिल फ्री रॅडिकल बनतो. फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे या रिएक्शनचं. तर हे जे फ्री रॅडिकल बनतो तर हा फ्री रॅडिकल्स हा नेबरर हायड्रोजन ऍटमच्या फ्री रॅडिकल सोबत कंबाईन होते आणि एलिमिनेशन्स रिएक्शन्स करतो. काय करतो. एलिमिनेशन. बिकॉज ऑफ मोस्ट स्टेबल टर्शरी फ्री रॅडिकल. टर्शरी फ्री रॅडिकल हा मोस्ट स्टेबल असतो. त्याच्यामुळे तो होमोलॅटिक फिशन्स करून ऍक्च्युली एलिमिनेशन्स करतो आणि एलिमिनेशन्स करून तुमचा कोणता प्रॉडक्ट तयार होते. आयसोब्युटिलीन म्हणजे अल्किन तयार होत असते. काय तयार होते. अल्किन तयार होते रॅदर दॅन अल्केन. प्लस HBr बाय प्रॉडक्ट तयार होते या रिएक्शन्स मध्ये. तर अशा प्रकारे हे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. बघा लक्षात ठेवायचं आहे. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड ही वाली रिएक्शन्स दाखवत नाही. समजलं. लक्षात आलं. म्हणून मी दुसरं लिमिटेशन सांगितलं की टर्शरी अल्किल हॅलाइड डू नॉट शोज उर्थ रिएक्शन्स. हे उर्थ रिएक्शन्स देत नाही. पहिलं लिमिटेशन सांगितलं की मिथेन कॅनॉट प्रिपेअर्ड बाय युझिंग उर्थ रिएक्शन्स. उर्थ रिएक्शनचा वापर करून आपण मिथेन हा अल्केन तयार करू शकत नाही. क्लिअर झालं. आता तिसरं लिमिटेशन सांगतो मी या रिएक्शनचं. तर तिसरं लिमिटेशन असं आहे की जेव्हा आपण मिक्स उर्थ रिएक्शन्स करतो. मिक्स उर्थ रिएक्शन. आता हे काय भानगड आहे मिक्स उर्थ रिएक्शन्स तर तेही समजावून सांगतो आता समोर. मिक्स उर्थ रिएक्शन्स म्हणजे दोन वेगवेगळे अल्किल हॅलाइड घेतले आपण. मिक्स उर्थ रिएक्शन्स मध्ये आपण अल्किल हॅलाइड वेगवेगळे घेतले. बरोबर आहे. तर आपल्याला डिफरंट प्रॉडक्ट तयार होत असते. काय तयार होते. मिक्स उर्थ रिएक्शन्स
मध्ये डिफरंट प्रॉडक्ट तयार होत असते, डिफरंट अल्केन तयार होत असते, डिफरंट टाइप्स ऑफ अल्केन तयार होते, अलग अलग अल्केन्स तयार होते, अलग अलग अल्किल हॅलाइड घेतला तर, आणि सेपरेशन ऑफ देम आर व्हेरी डिफिकल्ट. यांना आपण सेपरेशन ऑफ दीज अल्केन, हे जे अल्केन आहे या अल्केनना आपण सेपरेट करणं काय असते, डिफिकल्ट असते. दॅट्स वाय डिफिकल्ट होते. आणि दॅट्स वाय द मिक्स उर्थ रिएक्शन्स आर नॉट जनरली ऑकर. म्हणून आपण जनरली मिक्स उर्थ रिएक्शन्स करत नाही. पण आता मिक्स उर्थ रिएक्शन जर झाली असती तर किती प्रॉडक्ट तयार झाले असते, कोणता प्रॉडक्ट मेजर राहिला असता, हे वाला क्वेश्चन आपल्यासाठी मेन आहे. त्यामुळे आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत की याच उर्थ रिएक्शन्स मध्ये मिक्स उर्थ रिएक्शन्स पाहणार आहोत. बघा खूप महत्वाची आहे आणि याच्यावरच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात, लक्षात ठेवायचं आहे. आता आपण काय करू, मिक्स उर्थ रिएक्शन्स. आता काय भानगड आहे मिक्स उर्थ रिएक्शन्स आहे की नाही, डुनवाल थोड्या वेळानं सांगतो मी. तर मिक्स उर्थ रिएक्शन्स, आता हे मिक्स उर्थ रिएक्शन्स काय आहे ते समजावून सांगतो आता मी तुम्हाला, लक्षात ठेवायचं आहे. तर या मिक्स उर्थ रिएक्शन्स मध्ये होणार काय, आपण टू डिफरंट अल्किल हॅलाइड घेऊ. काय घेऊ, टू डिफरंट अल्किल हॅलाइड घेऊ. त्याच्या नावातच आहे मिक्स म्हणजे टू डिफरंट अल्किल हॅलाइड घेऊ आपण, आहे की नाही. आणि टू डिफरंट अल्किल हॅलाइड जर घेतले आपण तर किती प्रॉडक्ट तयार होतील हेही पाहू. फॉर एक्झाम्पल, जसं एक एक्झाम्पल घेतो मी, एक तुम्ही मिथिल ब्रोमाइड घेतला आणि सोडियम मेटल घेतला आणि दुसरा इथिल ब्रोमाइड घेतला. काय घेतला तुम्ही, असा इथिल ब्रोमाइड घेतला आणि या दोघांची रिएक्शन्स केली कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये, उर्थ रिएक्शन्स. तर नॅचरली आपल्याला माहिती आहे की आपल्याला पॉसिबल प्रॉडक्ट किती भेटू शकते, किती भेटल बरं पॉसिबल प्रॉडक्ट, 3 पॉसिबल प्रॉडक्ट भेटल. हावाला स्वतः स्वतः कंबाईन होईल, हावाला जर स्वतः स्वतः कंबाईन झाला मिथिल ब्रोमाइड तो इथेन बनवल, बरोबर आहे की नाही. दुसरा वाला हा स्वतः स्वतः कंबाईन होईल, हा जो इथिल ग्रुप आहे तो इथिल ग्रुप सोबत कंबाईन होईल, म्हणजे दुसऱ्या वाला प्रॉडक्ट तुमचा कोणता तयार होईल, हा वाला इथिल ग्रुप दुसऱ्या इथिल ग्रुप सोबत जॉईंट होईल, एन ब्युटेन तयार होईल. आणि तिसरी पॉसिबिलिटी काय, हावाला अल्किल ग्रुप आणि हावाला अल्किल ग्रुप दोघ जण मिक्स जॉईंट होतील, म्हणजे एक मिथिल जॉईंट होईल आणि दुसरा कोणता जॉईंट होईल, इथिल जॉईंट होईल, त्याला CH2 CH3. म्हणजे तिसरा प्रॉडक्ट तुमचा एन प्रोपेन भेटेल आपल्याला, आहे की नाही. असं करत असताना आता तुमचा मिथिल किती वेळेस आला पहा बरं, हे 1 2 आणि 3 वेळेस मिथिल आला, म्हणून मी इथे बॅलन्स करण्यासाठी थ्राइस घेतो. इथिल किती वेळेस आला पहा बरं, इथे एक इथिल आला, इथे एक इथिल आला, इथे एक इथिल आला, 3 वेळेस इथिल आला, म्हणून इथे 3 घेतो. त्याच्यामुळे 6 Na गॅस लागणार आहे आपल्याला. तर अशा प्रकारे साइड प्रॉडक्ट तुमचा 6 NaBr तयार होईल. बघा आता हा जो तुमचा एन प्रोपेन तयार झाला, हा एन प्रोपेन कसा आहे, ऑड कार्बन कंटेनिंग आहे. कसा आहे, ऑड कार्बन ऍटम असणार आहे. त्याच्यामुळे हा लेस अमाऊंट मध्ये तयार होईल. काय होईल, हे लेस अमाऊंट मध्ये तयार होईल. हे इव्हन कार्बन कंटेनिंग अल्केन हे मेजर फॉर्म मध्ये तयार होत असते. ठीक आहे, म्हणजे मी जर आता एक एक्झाम्पल घेतलं असं तर तुम्ही सांगू शकता की किती डिफरंट टाईपचे अल्केन तयार होतील, तर 3च प्रकारचे होणार आहे. नॅचरल आहे, हा सेल्फ रिएक्शन्स करल, हाही सेल्फ रिएक्शन्स करल आणि हे दोघ जण एकमेकांसोबत रिएक्शन्स करल. तर कोणतेही मिक्स उर्थ रिएक्शन्स घेतली तर पॉसिबल प्रॉडक्ट किती भेटणार आहे तुम्हाला, 3 पॉसिबल प्रॉडक्ट भेटणार आहे. जसं एक दुसरं उदाहरण घेतो मी, आहे की नाही. जसं एक आयसोप्रोपिल ब्रोमाइड घेतला, काय घेतला मी, असा आयसोप्रोपिल ब्रोमाइड घेतला, यांची सोडियम मेटल सोबत रिएक्शन्स केली आणि दुसरा मी घेतला आता इथिल ब्रोमाइड घेतला. काय घेतला, एक इथिल ब्रोमाइड घेतला आणि यांची मी म्हटलं असतं की उर्थ रिएक्शन्स केली, तर याला आपण मिक्स उर्थ रिएक्शन्स म्हणणार आहोत. कारण इथे आपण 2 अल्किल हॅलाइड काय घेतले, वेगळे घेतले. एक 2 ब्रोमो प्रोपेन घेतला एक, आहे की नाही. आणि एक काय घेतला आपण, इथिल ब्रोमाइड घेतला किंवा ब्रोमो इथेन घेतला, इथिल ब्रोमाइड. आता हे 2 डिफरंट अल्किल हॅलाइड घेतले तर पॉसिबल प्रॉडक्ट किती तयार होतील, 3. आता हे स्वतः स्वतः कंबाईन होईल. हा जर स्वतः स्वतः कंबाईन झाला तर काय होणार आहे, एक आयसोप्रोपिल ग्रुप हा आणि असाच एक दुसरा आयसोप्रोपिल ग्रुप हा, ते स्वतः स्वतः कंबाईन होईल. हावाला एक अल्केन तयार होईल, 1 2 3 4, त्याला काय म्हणू आपण, 2 3 डायमिथिल आणि 4 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, ब्युटेन, असा एक अल्केन तयार होईल. दुसरा कोणता तयार होणार आहे आता,
हा स्वतः स्वतः कंबाईन होईल, आहे की नाही? हा स्वतः स्वतः कंबाईन झाला तर काय तयार होणार आहे? एन ब्युटेन तयार होईल. हा वाला एक आणि हा वाला एक, असं तुमचं काय तयार होईल? एन ब्युटेन तयार होईल. क्लिअर आहे? तिसरी पॉसिबिलिटी काय, की हे दोघही जण कंबाईन होऊ शकतात. आणि दोघ जण जर कंबाईन झाला तर एक तुमचा कोणता आहे? इथिल ग्रुप आहे आणि दुसरा कोणता ग्रुप आहे? आयसोप्रॉपिल ग्रुप आहे. बघा मी डिफरंट कलरनं दाखवून राहिलो. आता तुमच्या लक्षात येऊन राहिला की एक आयसोप्रॉपिल, दुसरा आयसोप्रॉपिल, तिसरा आयसोप्रॉपिल, म्हणजे 3 हे घेतले आपण, हे 3 आहेत, तर हे किती घ्यायला लागल? 6 घ्यायला लागल. त्याच्यामुळे 6 Na Br निघून जाईल अशा प्रकारे. तर आता हे कंपाऊंड तुमचा झाला असता 2 मिथिल ब्युटेन हा वाला. तर हे 2 मिथिल ब्युटेन मायनर प्रॉडक्ट असता. मायनर काऊन राहिला असता हे? कारण हे ऑड कार्बन वाला अल्केन आहे की नाही? अशा प्रकारे हे इव्हन कार्बन कंटेनिंग अल्केन आहे. तर अशा प्रकारे आपण हे अल्केन तयार केले असते. क्लिअर झालं मी काय म्हटलंय ते? म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपण कोणता हा अल्केन, किती अल्केन तयार होणार आहे. तर मिक्स उर्थ रिएक्शन सर्वांच्या लक्षात आली. आता मिक्स उर्थ रिएक्शन्सलाच आपण ऍक्च्युअली काय म्हणू शकतो माहिती आहे का? इंटरमॉलिक्युलर. काय म्हणू शकतो? इंटरमॉलिक्युलर उर्थ रिएक्शन्स. इंटरमॉलिक्युलर उर्थ रिएक्शन्स. इंटर म्हणजे काय होते बरं? अलग अलग मॉलिक्युल मधून काय करणार आहोत आपण? अल्केन तयार करणार आहोत, म्हणून याचं नाव आहे इंटरमॉलिक्युलर उर्थ रिएक्शन्स. अशीच एक इंट्रामॉलिक्युलरही असते. काय असते? इंट्रामॉलिक्युलर उर्थ रिएक्शनही असते. बघा नेक्स्ट अप्लिकेशन समजावून सांगतो की यांच्यामध्ये नेक्स्ट जी रिएक्शन्स आहे तर ती आता आपल्याला पाहायची आहे. इंट्रामॉलिक्युलर. इंट्राचा अर्थ काय होते? विदिन द सेम मॉलिक्युल. इंट्रामॉलिक्युलर उर्थ रिएक्शन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. मी डिटेल मध्ये समजावून सांगून राहिलो की तुम्ही कोणताही क्वेश्चन 12वी पर्यंत हा उर्थ रिएक्शन्स वर आला तर तुम्हाला टेन्शनचं काम राहणार नाही. इंट्राचा अर्थ काय होत असते? विदिन द सेम मॉलिक्युल. एकाच मॉलिक्युल मधून तुम्ही काय काढून टाकसाल? हॅलोजन्स काढसाल आणि अल्केन बनवसाल, बरोबर आहे? तर याला आपण हे ऍक्च्युअली डाय हॅलाइड्स मध्ये होत असते. डाय हॅलाइड्स म्हणजे 2 हॅलोजन असणाऱ्या कंपाऊंड मध्ये, आहे की नाही? फॉर एक्झाम्पल घेऊ आपण. लक्षात ठेवा. आता सर्वात पहिलं एक्झाम्पल घेतो मी. CH2Cl. CH2Cl हा वाला घेतला. काय नाव देसाल त्याचं? 1,2 डायक्लोरो इथेन. हे वाला एक्झाम्पल घेतलं आपण, आहे की नाही? यांची रिएक्शन जर आपण सोडियम मेटल सोबत केली, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये, बरोबर आहे की नाही? तर नॅचरली काय होणार आहे? हा एक सोडियम सोबत चालला जाईल. अरे जाणार की नाही? तर हे फ्री रेडिकल बनल, त्याच्यामुळे काय होईल? एक डबल बॉन्ड तयार होईल. CH2 डबल बॉन्ड CH2 तयार होईल प्लस ट्वाइस NaCl निघून जाईल. काय तयार झालं बरं? आपला इथिन. अल्केनच तयार होते असं नाहीये. आता जर ते इंट्रामॉलिक्युलर उर्थ रिएक्शन झाली तर अल्कीनही बनवू शकते. बघा अजून दुसरं उदाहरण दाखवतो मी. सपोज एक एक्झाम्पल घेतलं आपण असं, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड, हे अल्किल हॅलाइड घेतला असा, आहे की नाही? डायक्लोरो. आणि यांची रिएक्शन सोडियम मेटल सोबत केली, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. तर बेसिकली एकाच मॉलिक्युल मध्ये 2 हॅलोजन्स आहे. हा बॉन्ड तुटल, हा बॉन्ड तुटल, आहे की नाही? हे ट्वाइस NaCl निघून जाईल आणि हे 2 फ्री रेडिकल एकमेकांना जॉईंट होईल आणि काय तयार होईल? एक मोस्ट स्टेबल असा कंपाऊंड तयार होईल, ज्याला आपण काय म्हणतो? एरोमॅटिक कंपाऊंड बेन्झीन तयार होईल. प्लस काय निघून जाईल? ट्वाइस NaCl. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगून राहिला होते? बघा खूप इंटरेस्टिंग रिएक्शन्स आहे. याला आपण इंट्रामॉलिक्युलर उर्थ रिएक्शन्स म्हणतो. कोणती? इंट्रामॉलिक्युलर उर्थ रिएक्शन्स म्हणतो. असंच मी इंट्रामॉलिक्युलर उर्थ रिएक्शनचं एक्झाम्पल दाखवतो. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. CH2Cl, CH2 आणि CH2Cl. काय नाव राहणार आहे याचं आता? 1, 2, 3 आणि 1 आणि 3 पोझिशन्सले 2 क्लोरीन आहे म्हणून डायक्लोरो, आहे की नाही? 1, 3 डायक्लोरो. लॉंगेस्ट चेन मध्ये 3 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल? प्रोपेन. यांची रिएक्शन्स कोणासोबत करसाल? सोडियम मेटल सोबत. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करसाल? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. काय होईल बरं? एक फ्री रेडिकल इथे बनल, एक फ्री रेडिकल्स इथे बनल. हे दोघ जण कंबाईन होतील. आता दोघ जण जर कंबाईन झाले तर काय होईल? नॅचरली एक 3 कार्बन वाला कंपाऊंड. हा CH2 आहे, हा एक CH2 फ्री रेडिकल बनला आणि हा एक CH2 फ्री रेडिकल बनला. ते फ्री रेडिकल कंबाईन होईल आणि असा सायक्लोप्रोपेन तयार होईल. काय तयार होईल? सायक्लोप्रोपेन तयार होईल. कळून राहिलं? म्हणजे सायक्लिक अल्केन तयार होते प्लस ट्वाइस NaCl निघून जाईल. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय ते?
नेक्स्ट एक्झाम्पल दाखवतो इंट्रामॉलिक्युलचं थर्ड वालं. जसं मी आता असे 5 कार्बन वाला घेतला, एक CH2Cl आहे ना, 2 3 4 5, इथे एक Cl लावला आहे की नाही. काय नाव दिसाला त्याचं? 1 2 3 4 5 1 5 डायक्लोरो, काय म्हणसाल याला? 1 5 डायक्लोरो. 5 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल? प्रोपेन. असा एक अल्केन घेतला आणि यांची रिएक्शन सोडियम मेटल सोबत केली. तर पटकन लक्षात ठेवायचं की हे कोणती रिएक्शन्स आहे? उर्थ रिएक्शन्स आहे. आता इथे एक फ्री रेडिकल बनल, इथे एक फ्री रेडिकल बनल, आहे की नाही. मग आता आपले काय होणार आहे? 5 कार्बन ऍटम तयार झाले. नॅचरली एक CH2 आहे की नाही, हा दुसरा CH2, हा तिसरा CH2 है ना, हा वाला एक CH2 आणि हा वाला एक CH2, असे 5 झाले. तर हे एकमेकांसोबत जॉईंट होईल आणि सायक्लोपेंटेन तयार होईल, सायक्लोपेंटेन तयार होईल. क्लिअर झालं. प्लस काय निघणार आहे? ट्वाइस NaCl. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल इंट्रामॉलिक्युल. अजून एक उदाहरण सांगतो, नंतर बाकीच्यांचे जेवढे काही डिफिकल्टीज आहे ते सॉल्व्ह करू आपण. थोडस पहिल्यांदा ऐकून घ्या. इथपर्यंत लक्षात आलं. आणि नंतर हा वाला आपण कंपाऊंड घेतला एक, है ना, हा वाला तुमचा जो अल्किल हॅलाइड घेतला सपोज, इथे एक Br घेतला आणि यांची रिएक्शन ट्वाइस सोडियम सोबत केली. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. आता काय होणार आहे? हा वाला बॉन्ड ब्रेक होईल, इथे फ्री रेडिकल, हा वाला बॉन्ड ब्रेक होईल, एक NaCl निघून जाईल, एक NaBr निघून जाईल आणि फायनली आपला आन्सर काय येणार आहे? असा एक कंपाऊंड तयार होईल क्युबिक सारखा. आता नावाचं काही गरज नाही आपल्याला, बरोबर आहे. आपल्याला अप्लिकेशन्स आहे, ते अप्लिकेशन्स आहे म्हणजे हे प्रॉडक्ट प्रिडिक्ट करायचे आहे की उर्थ रिएक्शन्स मध्ये कोणता प्रॉडक्ट भेटू शकते, अशा प्रकारे. प्लस काय भेटणार आहे? एक NaCl भेटल प्लस एक NaBr भेटल. क्लिअर होऊन राहिलं. तर अशा प्रकारे हे